आणि आता बातमी पावसाची। मराठवाड्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलाय। रस्त्याला नद्यांचं स्वरूप आलंय तर गावांनाही पुरांचा विळखा पडलाय। शेतात पिकांचा चिखल झालाय। नजर जाईल तिथे फक्त पाणीच पाणी पाहायला मिळतंय। हातचं पीक पाण्यात वाहून गेल्यामुळे शेतकरी हतबल झालाय। पाहूया पावसामुळे मराठवाड्यामध्ये काय परिस्थिती निर्माण झाली आहे। रस्त्याला नद्यांचं स्वरूप, शेतात पावसामुळे महापूर, तर घर संसारही पाण्यात। हिंगोली, धाराशिव, जालना, बीड जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलंय। मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आलाय। त्यामुळे बीडच्या गेवराई तालुक्यात नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरलंय। गुळज, उमापूर, राक्षस भवन, पांचाळेश्वर गावांमध्ये पुराचं पाणी शिरलंय। सध्या आपण या ठिकाणी पाहू शकता गेवराई तालुक्यातील गोदावरी नदी पात्र क्षेत्रामध्ये मी सध्या उभा आहे आणि याच ठिकाणी जवळपास कमरे इतकं पाणी जे आहे ते साचलेलं आहे आणि याच मार्गावरून जे आहेत ते बरेचसे नागरिक असतील, वाहनधारक असतील, ते देखील वाट शोधताना आपल्याला पाहायला मिळत आहे। काही नागरिक आहेत, काय नेमकी परिस्थिती आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। काय परिस्थिती, काय नेमकी सांगा, काय परिस्थिती सध्या? खूप पाणी आलेलं आहे गंगाला आणि जाणं येणाऱ्याला वाट नाही, तर खूप अडचण येते सध्या आम्हाला। तर लोकांना येण्या जाण्याला अडचण येते, तर कृपया यांनी लक्ष द्यावं, पूल करून घ्यावे। मांजरा धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। धरणाचे 4 दरवाजे उघडण्यात आलेत। बिंदुसरा नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे। याचा पिकाला मोठा फटका बसलाय। कालपासून दमदार अशा पावसाने हजेरी लावलेली आहे आणि याच पावसामुळे सध्या आपण पाहू शकता की अशा स्वरूपामध्ये जिल्ह्यात ठिकठिकाणी असं चित्र जे आहे ते पाहायला मिळते, जे चित्र हे समाधानकारक म्हणावं लागेल। कालपासून सुरू असलेल्या पावसानं खळखळून वाहताना पाहायला मिळते आहे। ही बीड शहरातील बिंदुसरा नदी आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर ही नदी आता तुडुंब भरून वाहताना पाहायला मिळते। पाटोदा या परिसरामध्ये पाऊस झाला, बीडमध्ये पाऊस झाला आणि त्याच पावसानं सध्या हे चित्र जे आहे ते पाहायला मिळत आहे। हिंगोली जिल्ह्यात बेरुळा गावचा संपर्क तुटलाय। ओढ्याचं पाणी रस्त्यावरून जात असल्यानं वाहतूक बंद करण्यात आली आहे। हिंगोलीत सलग दुसऱ्या दिवशी ढगसदृश्य पाऊस झाल्यानं शेतात चिखल झालाय। सोयाबीन, कापूस, हळद पिकाला याचा मोठा फटका बसलाय। सध्या पिकं तर 5 फूट पाण्याखाली आहेत। संपूर्ण पिकं, त्याच्यात जर तुम्ही तूर धरसा, सोयाबीन धरसा, सोयाबीन तर काढणीच आलेलं आहे, पिवळं सोयाबीन पडलेलं आहे। आता त्या सोयाबीनचं काहीही घडू शकत नाही। 2.5 एकर शेती आहे दादा आम्हाला, काही शिल्लक म्हणजे काहीच राहिले नाही, काहीच नाही, 0 बजेट झालाय। आता कसा करायचा, कसा सण, आता काही शिल्लक म्हणजे कापून टाकायला पैसे कुठून आणायचे, हरभऱ्याच्या पेरणीला पैसे कुठून आणायचे। जवळपास 3 ते 4 फूट वरी पाणी पिकाच्या। दुसरं पंजाब होऊ नये, शासनाने लवकर याची दखल घ्यावी, ही विनंती, पंचनामे करावे। हिंगोलीतील बोरी सावंत गावच्या शिवारात तुफान पाऊस झालाय। त्यामुळे बोरी ते माटेगाव महामार्गावर वाहतूक बंद करण्यात आली आहे। त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय। मी सध्या बोरी गावाच्या शेतशिवारामध्ये आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकताय माझ्या उजव्या बाजूला असलेला हा फक्त ओढा आहे। ओढा किती तुडुंब भरून वाहतो हे आपल्याला पाहायला मिळते। एवढं मोठ्या प्रमाणामध्ये या ओढ्याचं पाणी या रस्त्यावरून जात आहे। हा पलीकडे रस्ता आहे, हा रस्ता बोरी सावंत ते पलीकडे परळी, माटेगाव यासारख्या गावाला जोडतो, परंतु या ठिकाणी पुराचं पाणी रस्त्यावरून वाहत असल्यामुळं संपूर्णपणे संपर्क या ठिकाणचा तुटलेला आहे। हिंगोलीच्या वसमत तालुक्यात मुसळधार पाऊस झाला। शेतामध्ये 3 ते 4 फूट पाणी साचल्यानं पिकांचं मोठं नुकसान झालंय। हे माझ्या पाठीमागं हे जर तुम्हाला तलाव, नदी असं काही वाटत असेल तर असलं कुठलंही तलाव किंवा नदी नाहीये, तर हे आहे शेती। शेतीमध्ये ओढ्याचं पाणी शिरल्यामुळं शेतीला पूर्णपणे या ठिकाणी तलावाचं स्वरूप प्राप्त झाले। या शेतीमध्ये सोयाबीन या पिकाची पेरणी केल्याचं शेतकरी सांगत आहेत, परंतु पाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की पीकही या ठिकाणी पाहायला मिळत नाही। साधारणतः 3 ते 4 फूट इतकं पाणी या शेतीमध्ये सध्या पाहायला मिळत आहे। अशाच पद्धतीने या ओढ्याच्या बाजूला असलेलं जे क्षेत्र आहे ते पूर्णपणे पाण्याखाली आहे। हिंगोलीच्या टेंभुर्णे गावात पावसाचं पाणी शिरलंय। घरांमध्ये पाणी शिरल्याने संसार उपयोगी वस्तूंचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय।
छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील ताकळी अंबड गावात अतिवृष्टी झाली आहे। मराठवाड्यात सर्वाधिक पैठणच्या नांदर मंडळात 208 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। पैठण तालुक्यातील ज्ञानेश्वरवाडी परिसरात पावसाच्या पाण्यात कांदा वाहून गेलाय। पैठणच्या हर्षी शिवारात ढगसदृश्य पाऊस झालाय। या पाण्यात तूर, मका, कापूस, सोयाबीन ही पिकं वाहून गेली आहेत। गोदावरीला आलेल्या पुराची ही दृश्य आहेत संभाजीनगरच्या आपेगावची। पैठणच्या नाटकरवाडीत झालेल्या पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पैठणच्या विहामांडवा इथं नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय। कुरण, पिंपरी, आपेगाव परिसरातही गोदावरीचं पाणी शिरलंय, त्यामुळे मुख्य रस्ता हा पाण्याखाली गेलाय। जालन्याच्या वडीगोंद्री गोंदी मंडळात अतिवृष्टी झाली आहे। नालेवाडी गावाला पुराचा विळखा पडलाय। जालन्याच्या शहागडमध्ये नदीवरील बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। तिकडे धाराशिवमध्ये रात्रभर जोरदार पाऊस कोसळला, त्यामुळे तेरणा नदीला पुराचा धोका निर्माण झालाय। या नदी परिसरातील अनेक रस्तेही पाण्याखाली गेलेत। या पावसामुळे जिल्ह्यातला महत्वाची नदी असलेल्या तेरणा नदीला पुराचा धोका निर्माण झालाय। तेरणा धरण क्षेत्रात हा पावसाचा जोर रात्रभर पाहायला मिळालाय। सुरुवातीला तेरणा धरण 100% क्षमतेनं भरलं होतं आणि रात्री झालेल्या पावसामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग जो आहे तो सुरू झालेला आहे। या पाण्यामुळे तेरणेला जे पात्र आहे ते दुथडी भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि प्रशासनाकडनं संभाव्य पुराचा धोका लक्षात घेता नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। पाण्यात गेलेला संसार आणि चिखलात रुतलेली पिकं पाहून नुकसानग्रस्तांच्या डोळ्यात पाणी आलंय। आता डोळे लागले ते सरकारच्या मदतीकडे।